आतापर्यंतच्या कलामध्ये काँग्रेस पार दिल्याचं बघायला मिळतंय। तेव्हा काँग्रेसची कामगिरी देखील या लोकसभा निवडणुकांमधली वाखाणण्याजोगी म्हणायला हवी। मागच्या 10 वर्षातलं जे शैथिल्य आलेलं होतं काँग्रेसला ते कुठेतरी आता ऍक्टिव्ह होईल। काँग्रेस अजून या आधी देखील थोडी ऍक्टिव्ह झाली होती आणि त्याचं फळ त्यांना चांगलं मिळत असेल तर ते अजून ऍक्टिव्ह होतील असं चित्र बघायला मिळतं। अगदी मी तपासे सरांकडे येतो। सर, मला एक प्रश्न आहे की उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची जी लढत होती ती टफ फाईट झाली असं म्हणता येईल। काय नेमकं चुकलं? शहा आणि योगींमधले वादाच्या ज्या बातम्या समोर आल्या होत्या त्यामध्ये काही गडबड झाली असावी? काय भाजपला रोखण्यात कसं यश आलं? मी एवढंच म्हणेल, प्रभू श्रीराम लोकशाहीच्या बाजूनी आहे आणि हुकुमशाहीच्या विरोधामध्ये। त्याच्यामुळे उत्तर प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल, दक्षिणेचा काय भाग असेल, पंजाब, हरियाणा, पंजाब, दिल्ली असेल, या सगळीकडे जर पाहिलं तर एकंदरीतच मोदींची पिछेहाट झाली आहे। 303 खासदार असणारा पक्ष हा 230 वर आला, म्हणजे 1/3 खासदार कमी झाले। आता मोदींना नैतिक अधिकार राहिला नाही पंतप्रधान पदावर दावा करण्याचा। आणि आता पवार साहेबांचे, आता आपण सगळ्या टीव्ही चॅनल दाखवले, ते काय नेते मंडळीशी बोलतायत, काही लोकांशी बोलले। आणि मला खात्री आहे की लोकशाही, या देशातली लोकशाही, या देशातली लोकशाहीची परंपरा वाचवण्यासाठी इकडे तिकडे पसरलेली काही इतर पक्ष असतील, मोठे नेते असतील, हे परत मुख्य प्रवाहामध्ये येतील आणि आमचं सरकार उद्या आम्ही स्थापन करण्याच्या परिस्थितीमध्ये असू। पण जर उपपंतप्रधान पदाची ऑफर दिलेली नितीश कुमार स्वीकारतील, त्यांना तर पंतप्रधान व्हायचं होतं। मला माहिती नाही अशी कुठली ऑफर दिली आहे की नाही, परंतु लोकशाही वाचवा ही ऑफर नक्कीच पवारसाहेब सर्वांना देतील।